साक्षी कदम लाईव्ह न्यूज 24 मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करत आहे। देशात सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे वाहू लागलेले आहेत। नुकतीच निवडणूक आयोगाने निवडणुकीची आचारसंहिता जाहीर केलेली आहे। देशभरात 7 टप्प्यात तर महाराष्ट्रात 4 टप्प्यात निवडणुका पार पडणार आहेत। दुसऱ्या टप्प्यात होणार बीडसह 10 जिल्ह्यांमध्ये निवडणुका। 18 एप्रिल रोजी मतदान तर 23 मेला मतमोज। आपल्याला उत्सुकता लागली आहे ती म्हणजे बीड लोकसभा मतदारसंघ जाणून घेण्याबाबतची। तर चला मग पाहूयात बीड लोकसभा मतदारसंघ। बीड जिल्ह्यातील पूर्वीच्या विधानसभा मतदारसंघांची पुनर्रचना होऊन 6 विधानसभा मतदारसंघांचा समावेश करण्यात आलेला आहे। यात बीड, गेवराई, आष्टी, माजलगाव, केज व परळी या विधानसभा मतदारसंघांचा समावेश आहे। 2014च्या मतदार यादीनुसार जिल्ह्यात एकूण 17,90,650 मतदार आहेत, तर 2019 नुसार यात वाढ होऊन अंदाजे 21,20,630 अशी मतदार संख्या होण्याची शक्यता आहे। प्रत्येक मतदारसंघात व जिल्हा परिषद गणात 15 ते 20 मतदार केंद्र वाढवले जाणार आहे। जवळपास 35,000 नवीन मतदारांची वाढ होऊन सदरील वाढीव मतदार पहिल्यांदाच मतदान करणार आहे। विधानसभा मतदारसंघ निहाय मतदार संख्या पुढील प्रमाणे आहे। गेवराई विधानसभा मतदारसंघात एकूण 3,05,641, बीड विधानसभा मतदारसंघात 2,77,562 मतदार, आष्टी विधानसभा मतदारसंघात 3,32,748 मतदार, केज मतदारसंघात 3,16,719 मतदार, तर परळी विधानसभा मतदारसंघात 2,66,994 मतदार संख्या आहे। तर ही होती बीड लोकसभा मतदारसंघाची माहिती। पुन्हा भेटूया रणसंग्राम या सदरात। तोपर्यंत पाहत रहा लाईव्ह न्यूज 24। सबस्क्राइब करायला विसरू नका। धन्यवाद।